ठाण्यातील उपवन येथे 12 ते 15 जानेवारीपर्यंत संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 साजरा होणार आहे। शुक्रवार दिनांक 12 ते सोमवार दिनांक 15 जानेवारी दरम्यान हा महोत्सव ठाणे येथील उपवन तलाव परिसरात संपन्न होणार आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक आणि कला महोत्सवाचे संपूर्ण समिती या 10व्या वार्षिक व भव्य कला महोत्सवासाठी कला रसिकांना आमंत्रित करीत आहे। यावर्षी कला महोत्सवाची ही 10वी आवृत्ती मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना समर्पित आहे। संपूर्ण भारतवर्षाला गौरव वाटावा असा श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत संपन्न होणार आहे। यात आनंद साजरा करण्यासाठी श्री राम मंदिर ह्या वर्षीच्या कला महोत्सवाच्या मध्यवर्ती विषय ठरवला गेला आहे। जय सिया राम असा वाक्यांश असेल। याच विषयाला साजेल अशा कलाकृती आणि कार्यक्रमांची योजना या वर्षीच्या महोत्सवासाठी योजली गेली आहे। अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या आधी जनलोकात त्या आनंदोत्सवाचा उत्साह निर्माण व्हावा म्हणून उपवन तलावाच्या भोवतालच्या जवळपास 15 एकरांच्या देखण्या आणि प्रशस्त जागेत हा कला उत्सव साजरा होणार आहे। बनारस घाटाच्या धर्तीवर ठाण्यात तयार होत असलेला आणि 3,000हून अधिक लोक सामावून शकतील असा उपवन घाट हे त्यातील एक आणखीन वैशिष्ट्य। दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता या घाटाच्या आणि सोबतच या कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी 2,000च्या वर शालेय विद्यार्थी, कला रसिक, गैर शासकीय संघटना तसेच अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत। 4 दिवस सुरू राहणाऱ्या संस्कृती कला महोत्सवात अनेक मान्यवर, ज्येष्ठ कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, कला रसिक, समाज प्रतिनिधी, राजकीय व्यक्तिमत्वे आणि किमान 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील। अशा संस्कृती युवा प्रतिष्ठान प्रस्तुत विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024च्या भव्य आणि दिमागदार उद्घाटनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कलासक्त मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि व इतर मान्यवरांच्या सोबत उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण देखील येथे नक्की उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे। वर्षीप्रमाणे ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे। या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे, 14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे। त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदी सुद्धा करता येईल। फूड स्टॉल असतील, महाराष्ट्राची परंपरा, पंजाबी परंपरा, हिमाचल प्रदेश या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी लावले गेलेले आहेत, तर त्यामुळे त्या खाद्याचा सुद्धा आनंद लोकांना घेता येईल। याचबरोबर पेंटिंग शी संबंधित जी मंडळी आहेत त्यांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कलावंतांचं पेंटिंग बघायला मिळालंय। काही लोकांना एक आकर्षण असतं की मेणाचे पुतळे बघण्याचं, तर त्या मेणाचे पुतळ्यांचा सुद्धा एक वॅक्स म्युझियम या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि तेही बघायला मिळतील। रांगोळी होईल, जी प्राणी मित्र आहेत प्रामुख्याने डॉग्स लवर आहे त्यांच्यासाठी पेट शोचं आयोजन करण्यात येणार आहे।
वेगवेगळे म्हणजे जेवढे गेम्स झोन असणार आहे, लहान मुलांचे खेळ असतील, मोठ्यांचे खेळ असतील, जेवढं काही ह्या फेस्टिवलच्या 4 दिवसामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांना नव्हे तर आमच्याकडे येणारे तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक ह्या फेस्टिवलला येत असतात. त्यांना सगळ्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. प्रामुख्यानं 12 जानेवारीला हा फेस्टिवल चालू होणार आहे आणि त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी अयोध्ये येथे राम मंदिराची स्थापना होणार आहे. रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या आधारे आम्ही ह्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर फेस्टिवलची ही पार्श्वभूमी आम्ही निर्माण केलेली आहे. त्यामुळे ह्या भक्तिमय आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेली वेगवेगळी मंडळी आपली भक्तिगीते सादर करतील. रामायणावर ज्या काही काव्य आहेत त्या काव्यांचं देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल आणि राम मंदिराची एक प्रतिकृती साकारण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कारण देशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा फेस्टिवल येत असल्या कारणाने आम्ही पूर्ण भक्तिमय वातावरण ठाणे शहरात निर्माण व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय. शिवसेनेचे नेते आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी ह्या ठाणे शहरामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हव्या आहेत त्या आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. ह्या फेस्टिवलला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाहीये. सगळे जे कार्यक्रम आहेत ते मोफत सर्वसामान्य जनतेला ऐकायला मिळणार, बघायला मिळणार आणि ठाणेकरांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व लोकांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा. उपवन आर्ट फेस्टिवल, संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून होत असलेलं हे आमचं 10वं वर्ष आहे आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असताना आम्हाला याचा अभिमान आहे. ह्या आमच्या मंचावर बसलेली सगळी ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत लोक आहेत, कलाकारांवर प्रेम करणारी लोक आहेत, कलेशी संबंधित लोक आहेत आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हे फेस्टिवल करतोय गेल्या 10 वर्षापासून आणि उदंड प्रतिसाद. एक दिवसामध्ये 1 लाखाहून अधिक लोक या फेस्टिवलला येऊन भेट देतात. हे आमचं भाग्य आहे. ओके. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC, MPSC सह कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप. कामगार नेते अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कला, संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. अशोक पोहेकर जनप्रतिष्ठित यांच्या वतीने पोहेकर यांचे चिरंजीव निखिल पोहेकर यांनी हा वाखाणण्याजोगा उपक्रम राबवून आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले आहे. ठाण्यातील गडकरी रंगमैदान येथे शनिवारी आयोजित या अशोक पर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप माजी आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, कामगार नेते संजय वडावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विजू माने, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग, आसद चाऊस, सुनील पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात झळपडण्यासारखे काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून अशोक पोहेकर यांची ओळख होती. सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात पोहेकर यांचे मोठे काम होते. माझा एक जवळचा सहकारी गेल्याने माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले, अशा शब्दात गणेश नाईक यांनी अशोक पोहेकर यांना अभिवादन केलं. आमच्या सर्वांचे स्नेही कैलासवासी अशोक पोहेकरांचा आज वाढदिवस. त्यांचे चिरंजीव निखिल पोहेकर यांनी अशोक पर्व ह्या टायटलखाली अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. UPSC आणि MPSCमध्ये जी मुलं त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम ठेवला होता. अशोक पोहेकर 1977 साली, म्हणजे मी ज्याला युनियन क्षेत्रात उतरलो त्याला माझं वय होतं 27 वर्ष वय. त्याला ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार क्षेत्र होतं. आता नेत्यांची नावं घ्यायला सांगितली तर फार मोठे मोठे नेते होऊन गेले. त्या कालखंडामध्ये अशोक पोहेकर माझ्याबरोबर काम करायला लागला आणि बघता बघता रिलायन्स सारखी जी आज आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे त्यामध्ये धीरूभाई अंबानीच्या बरोबर माझे ज्याला निगोशिएशन्स होत होत्या, मुकेश अंबानीबरोबर, त्याला अशोक पोहेकर माझ्याबरोबर असायचं. IPCL हा नागोटना हा पूर्वी भारत सरकारचा उपक्रम एशियामध्ये इतका मोठा ग्रॅस क्रॅकर म्हणजे कोण क्रूडवर प्रक्रिया करून कॉलममध्ये विविध लेवलला त्या ठिकाणी म्हणजे विमानाचं इंधन, हाय ज्याला प्रोफाईलचं असलेलं पेट्रोल, नंतर डिझेल, अशा प्रकारच्या डांबरापर्यंत म्हणजे टारपर्यंत अशा प्रकारचा आज 7,500 कामगार तिथे आहेत. ती सगळी परंपरा आतासुद्धा श्रमिक सेनेमध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास कामगार आहेत. परंतु सायलेंट कामगार क्षेत्रामध्ये मालकाला शिव्या दिल्याच पाहिजेत, जाणाऱ्या लिडरचा उद्धार केला पाहिजे असं शास्त्र नाही. किंबहुना कामगार क्षेत्रामध्ये युनियन हे एक्सलचं काम करतं. कामगार आणि मालकामध्ये दोघांना कनेक्ट राहून आपल्या ध्येयापर्यंत पुढे जाण्याचा जो विचार मी दिला तो अशोक पोहेकरांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवला. अशोक पोहेकर हे
पैलू व्यक्तिमत्व होते. ते निर्माते होते, नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे, स्पोर्ट्समध्ये मोठे मोठे इव्हेंट्स, किंबहुना आमदार चषक हे नवी मुंबईमधलं, नंतर नवी मुंबईचं महापौर चषक, हे सगळे अशोक पळेकर अरेंज करायचे. नवी मुंबईचं कला संकुल, क्रीडा संकुल, आरोग्य संकुल, आरोग्य म्हणजे ॲम्ब्युलन्स, तुम्हाला दादोजी कोंडदे मैदानामध्ये दादोजी कोंडदे मैदान भरलं असेल तर त्यावेळेला दादा कोंडके, डिंपल कपाडिया, संदीप पाटील हे सगळे त्यावेळेचे स्टार या लोकांनी एकत्र महेंद्र कपूरजनी केली होती. त्याचं अरेंजमेंट करण्याचं कामसुद्धा अशोक पळेकर करत होते. म्हणजे असा हा आपला सहकारी, म्हणजे जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु त्याच्या पश्चात त्याच्या मुलांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आज सर्व मित्र लोकांना सगळं एकत्र बोलवलं. हा सुदिन आहे. म्हणजे अशोकच्या आठवणी भविष्यकालामध्ये सगळ्यांनाच आठवणी येतील आणि अशोक पळेकरचं राहिलेलं जे कार्य आहे ते अनेक, म्हणजे त्याला आपण लाईटनिंग होऊन जाईल, प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे. सर, एक वेगळा प्रश्न होता. काल भाजपची दिल्ली येथे मीटिंग पार पडलेली आहे. काय नेमकं त्या मीटिंगमध्ये मुद्दे होते आणि काय नेमकं? मी राजकारणावर भाष्यच करत नाही. तुम्ही बघता का, मी माझा चेहरा टी व्हीवर येत नाही, कारण मी कधी कुठल्या विषयावर बोलत नाही. भाजपचे प्रवक्ते आहेत, म्हणजे शहर स्तरावरचे, तालुका स्तराचे, जिल्हा स्तराचे आणि राज्य स्तराचे, त्यांच्याकडून भूमिका घ्या. या ठिकाणी आम्ही वी आर ॲज ए सोल्जर, वी आर वर्किंग ॲज ए सोल्जर आणि आम्ही ते काम करतो. ओके. ठाण्याच्या कळव्या हॉस्पिटलमधील मृत्यूकांडावरून 2 अधिकारी निलंबित, अजून 4 अधिकारी निलंबित कधी होणार? ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी 2 अधिकारी निलंबित करण्यात आले आहे, तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 13 ऑगस्ट 2023 रोजी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 13 ऑगस्ट 2023 रोजी कळवा हॉस्पिटलमधील 18 रुग्ण दगावल्यानंतर कळवा हॉस्पिटलमधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठीत करण्यात आली होती. या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून या संपूर्णपणे प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती. या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा निर्देशक मुंबई, सहाय्यक निर्देशक आदी अधिकारी होते. कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते. त्यातच यात मृत्यूकांडाबद्दल हिवाळी अधिवेशन देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता. या प्रकरणात 2 डॉक्टर हे त्याच कळवा हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असून त्या ठिकाणी काम देखील करताना या डॉक्टरांकडून या प्रकारची उत्तरे मागितली होती. परंतु ज्यावेळी मृत्यू झाले त्यावेळी ते वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते आणि यांनी दिलेल्या उत्तरामध्ये आयुक्तांना त्यांची बाजू न कळाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने हॉस्पिटलचे अधीक्षक राजेश बरोट आणि त्यांचे मेडिसिन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर 2 ज्युनियर डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. तर आता अधिकची चौकशी करत गठीत कमिटीकडून या चौघांचा देखील नोटीस लवकरात लवकर जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर कळवा हॉस्पिटलमधील 18 जणांच्या मृत्यूकांड प्रकरणावरून कळवा हॉस्पिटलमधील 2 वरिष्ठ अधिकारी व 2 ज्युनियर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार पाहायला मिळते. एबीपी माझ्या बातमीमुळे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. त्यामुळे चौकशी समिती बसून आज कारवाई झाली. अहवाल कोणावर ठपका ठेवण्यात आला असला तरी कुपोषित बालकाच्या घरी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट. जिल्हा परिषद ठाणे दिनांक 23 डिसेंबर 2023 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी कुपोषण मुक्तीसाठी दत्तक पालकत्व अभियान जिल्हा परिषद ठाणे मार्फत राबवण्यात येत आहे. अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या 83 तर मॅम बालकांची संख्या 1161 इतकी आहे, जी पुढील 6 महिन्यात शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येक एक बालक दत्तक देण्यात आले आहे.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या, तसेच आरोग्य तपासणी व पोषक आहार देऊन पालकांसोबत चर्चा करण्यात आले. खराडे, निमनपाडा प्रकल्प, डोळखाम, शहापूर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन वजन काटा, पोषण आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, अंगणवाडीतील पाणी पुरवठा इत्यादी सर्व सोयीसुविधा माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखाम येथे बाल उपचार केंद्र येथे भेट देऊन आरोग्यविषयक सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी डोळखाम, शहापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री संजय बागुल, अर्थ विभाग प्रमुख वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत कुपोषित बालकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी यांनी दत्तक घेतलेल्या बालकांच्या घरी भेट दिली. सर्व अधिकारी यांना कुपोषित दत्तक बालकत्व अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या बालकांचे 15 दिवसांनी संपर्कात राहून आरोग्यविषयक माहिती घेण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी दिले. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकांच्या आरोग्यविषयक माहिती दररोज देण्यासाठी गृहभेट देऊन माहिती घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. पालकांसोबत आरोग्यविषयक समुपदेश करण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, पोषक आहार कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेतली जावी असे सांगण्यात आले आहे.